नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. आज होईल उद्या होईल असं करता करता अनेक राजकीय खलबतं झाली, चर्चा झाली, पण भाजप आणि शिवसेना युती काही झालीच नाही. अखेर काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी 2-2.5 तास उरले असताना शेवटी त्या ठिकाणी अशी घोषणा झाली की पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी संभाव्य होणारी शिवसेना भाजप युती तुटली आहे. आता केवळ हे पिंपरी चिंचवडमध्ये घडलंय का? तर नाही. संपूर्ण महाराष्ट्रात 29 महापालिकांपैकी 18 जागांवर शिवसेना भाजप युती तुटली आहे आणि 11 जागांवर या दोघांचं सूत जुळलंय. अर्थात आता आपण चर्चा करतोय ती केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी, कारण या ठिकाणी शिवसेना भाजपची युती व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं पुढाकार घेतलेले शिवसेनेचे मावळचे लोकप्रिय खासदार, एक दोनदा नव्हे सलग 3दा हॅट्रिक मारणारे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी पुढाकार घेतला. अर्थात केवळ नुसता पुढाकार नाही, तर ती युती व्हावी यासाठी अनेक बैठका देखील केल्या. पण का कुणास ठाऊक युती झालीच नाही. ही युती का झाली नाही, त्याचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्याच गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आता आपण थेटच संवाद साधणार आहोत श्रीरंगप्पा बारणे यांच्याशी. आप्पा, PCMC न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मला आठवतंय तुम्ही संसदेचं अधिवेशन सुरू होतं तरी देखील त्या धावपळीमध्ये ही युती व्हावी यासाठी पिंपरी चिंचवडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी भाजपच्या चर्चा करण्यासाठी आला होतात. म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवसांपासून ही चर्चा सुरू होती. कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड उत्साह निर्माण झाला. अरे चला, आपली तर पारंपरिक युती आहे आणि शिवसेना भाजप युती जर आत्ता इथे पिंपरी चिंचवडमध्ये झाली तर निश्चितच आपल्याला चांगलं बळ मिळेल. पण असं काय झालं की काल तुम्हालाच पत्रकार परिषद घेऊन घोषित करावं लागलं की 2.5 तासांपूर्वीच अर्ज भरण्यापूर्वी युती तुटली? खरं तर संदीपजी, आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या एकंदरीत महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये संदेश जाईल. शिवसेना भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये युतीतून आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष बरोबर जावं आणि युतीतून लढावं या दृष्टिकोनातून या निवडणूक व्हावी या दृष्टिकोनातून मी स्वतः त्यांना फोन करून पुढाकार मी या बाबतीमध्ये घेतला आणि या बाबतीमध्ये आमच्या जवळपास बैठका या संदर्भामध्ये 3-4 वेळा झाल्या. गेल्या 15 दिवसापासून या बैठकांचं सत्र चालू होतं. काही जागे या बाबतीमध्ये मला त्यांनी सांगितलं की तुम्ही किती जागांची मागणी करता, त्या जागा आम्हाला पाठवा. मी 29 जागा प्रभागनिहाय भारतीय जनता पक्षाचे या शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे पाठवली. तदनंतर आम्ही एक बैठक झाली गेल्या 15 दिवसापूर्वी आणि या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार महेशदादा लांडगे, शंकर जगताप आणि शत्रुघ्न काटे अध्यक्ष यांच्यावर बैठक झाल्यानंतर आम्ही काही जागा निश्चित करण्याच्या संदर्भामध्ये प्रक्रिया चालू केली. तदनंतर दुसऱ्या बैठकीमध्ये 16 जागा निश्चित करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे एकमत करण्याच्या संदर्भामध्ये झालं. त्यानंतर काही जागेवरती भारतीय जनता पक्षाने नकार दर्शवला तिसऱ्या मिटिंगला आणि तदनंतर 13 जागेवरती एकमत झालं. ज्यावेळेस अर्ज दाखल करण्याच्या 1 दिवस अगोदर संध्याकाळी आम्ही बैठक घेतली आणि तदनंतर 11 जागा देण्याच्या संदर्भामध्ये काही सूचना केल्या. त्या 13 जागा दिल्या होत्या. त्या 13 जागामध्ये काही जागेवरती अगोदरच उमेदवारांचा त्यांनी प्रवेश घेऊन तिथं त्यांना उमेदवारी घोषित केली आणि 11 जागेपैकी 2 महिलांच्या जागाच प्रभाग क्रमांक 14 तिथं देखील उमेदवारी घोषित केली. आणि म्हणलो की युती आपल्याला करायची किंवा नाही या बाबतीमध्ये पुढं जर जायचं असेल तर ज्या जागा आम्हाला देऊ केल्या होत्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रवेश घेऊन तिथं उमेदवार घोषित केलेले आणि उरतात आता 9 जागा तशा. तरी पण शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सल्ला दिला होता की आपण महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये जातोय, आपण देखील पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये युतीची चर्चा करावी या दृष्टिकोनातून त्यांनी काही सूचना दिल्या होत्या.
आणि मला देखील वाटत होतं की आपण गेले अनेक वर्ष ज्यावेळेस निवडणुका वरच्या स्तरावर होतात, लोकसभेच्या, विधानसभेच्या, आपण युतीमध्ये जातो आणि कार्यकर्त्यांना आपण या बाबतीमध्ये न्याय द्यावा या दृष्टिकोनातून मी देखील सकारात्मक होतो. शेवट त्या दिवशी कुठल्याही प्रकारची चर्चा न होता काही जागा आम्हाला त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं. तिथं पुन्हा एकदा त्यांनी आपले उमेदवार देण्याच्या संदर्भात सांगितलं. त्यामुळं मी तिथनं ठीक आहे म्हणले, पाहू. काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा देखील त्या संदर्भामध्ये झाली बैठकीमध्ये आणि मी तिथनं बैठकीमध्ये निघालो. मी माझ्या नेत्यांना त्या संदर्भात सूचना दिल्या. खरं तर ही युती व्हावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खूप सकारात्मक होते आणि दोघांचं युती करण्याच्या संदर्भामध्ये चांगलं ट्युनिंग देखील होतं आणि ते माझ्याशी पण 2-3 वेळा या संदर्भामध्ये त्यांची देखील बोलणी झाली होती. अगदी बैठकीत देखील बोलणी झाली होती. तर मी त्याच्यामध्ये पूर्णतः सकारात्मक होतो. परंतु दुसऱ्या दिवशी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मी 11-11:30 वाजता पुन्हा एकदा शंकर जगतापांना फोन केला की युतीच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की या बाबतीमध्ये आता आपण पुढं जाणं शक्य नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि कार्यकर्ते माझं ऐकत नाही. म्हणून ठीक आहे, काही हरकत नाही. मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी बैठकीला बसलो त्या दिवशी देखील सांगत होतो की आपण मला सांगावं की आम्हाला युती करायची नाही किंवा आम्हाला युतीमध्ये निवडणूक लढवायची नाही. तुम्ही आत्ता जरी सांगितलं तर माझा काही नकारात्मक नाही, परंतु तुम्ही ह्या गोष्टी अगोदरच सांगा. यामध्ये काय झालं की त्या दिवशी मग 2 तास अगोदर युती तुटली म्हणणार नाही की त्यांनी नकारात्मक सांगितल्यामुळं आम्ही वेगळं लढायचा निर्णय घेतला. नक्कीच. आता आपण तुम्ही संपूर्ण जनतेला हे क्लिअर केलं, अगदी इतकं क्लिअर की त्याच्यामागे काय काळबेर आहे नाही हा विषय नंतरचा. पण तुमच्या परीनं तुम्ही एक स्पष्ट केलं की होय, कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, माझ्या शिवसैनिकांना लढता यावं, यासाठी आम्ही या सगळ्या प्रवाहातून बाहेर पडलो. आता माझा प्रश्न असा तयार होतो की केंद्रामध्ये भाजपला शिवसेनेची गरज लागते तुमच्या सगळ्या माध्यमातून, राज्यामध्ये भाजपला शिवसेनेची गरज लागते आणि पिंपरी चिंचवडला शिवसेनेची गरज लागते न लागते यापेक्षा हात झटकून मोकळी होते, असं का? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. खरं तर ते मी उत्तर देऊ शकत नाही त्या बाबतीमध्ये. भारतीय जनता पक्षाने तो निर्णय घेतला, त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यामुळं त्यांना काय वाटतं ते मी सांगणं चुकीचं. एक्झॅक्टली. याचाच अर्थ मला असं म्हणायचं की मुळात इथले जे आपले शिवसैनिक आहेत, ज्यांचे 200-250 अर्ज इच्छुक म्हणून आपल्याकडे आले होते आणि आपण सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार होतात, पण झालं असं की अगदी 2-2.5 तास अर्ज भरायच्या शेवटच्याच दिवशी जर अशी परिस्थिती आली असेल तर अशावेळी करायचं काय? मग भाजपनं खरं तर शिवसेनेला खेळवलं, गाफील ठेवलं, अशी चर्चा आता जनतेत चालू आहे. बघा, तुमच्या माध्यमातून मी एक सांगेल की अनेक चांगले कार्यकर्ते शिवसेनेकडे येऊ इच्छित होते, परंतु युती होते आणि युतीच्या माध्यमातून कमी जागा शिवसेनेला मिळतील अशा प्रकारच्या न्यूज किंवा पेपरला बातम्या आल्यामुळं ते कार्यकर्ते इतर पक्षाकडे डायव्हर्ट झाले. नक्कीच. आपण मला एक आणखी म्हणायचं, आपण 2017ला शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले. एकूण सगळ्यांची मतं जर बघितली तर आपल्याला शिवसेनेला मतं मिळाली होती 5,16,860. आता हा जनाधार तर छोटा नाहीये. याचा अर्थ आपल्याकडे शिवसेनेला मतदान करणारी माणसं आहेत. मग भाजपनं जर या माणसांना आपण सोबत घेतलं तर निश्चितपणे एकत्र येऊन वोट शेअरिंग होईल आणि जागा होईल आणि युतीच्या जागा वाढतील. हा विचार भाजपने पण केला नाही. म्हणजेच 5,16,807 मतं मिळणाऱ्या पक्षासोबत आम्हाला युती करायचीच नाही हेच इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी दाखवून दिलं. बघा, 2017ला देखील अशा प्रकारची बोलणी झाली होती आणि 2017ला बोलणी झाल्यानंतर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्ष वेगळा लढला, शिवसेना वेगळ्या निवडणुकीला सामोरं. म्हणजे जे मागं घडलं तेच आत्ता घडलं. तुम्ही काल पत्रकार परिषदेत पण ते सांगितलं. आत्ता घडलं, पण आमचं त्यामध्ये फार मोठं नुकसान असं झालं की चांगले ताकदीचे कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये येऊन निवडणूक लढू शकत होते. खरं आहे. हां. परंतु युतीचा धर्म पाळावा, आपण एकत्रपणे जावं, ही प्रामाणिकपणे खरं तर माझी इच्छा होती, आमच्या वरिष्ठांची इच्छा होती. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं असेल की माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा आणि राज्यामध्ये स्थित्यंतर झाली, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक चांगल्या प्रकारचं वातावरण राज्यामध्ये आणि केंद्राच्या नेत्यांमध्ये देखील आहे.
आणि ते कुठेतरी खराब होऊ नये ही माझी इच्छा होती. नक्कीच अप्पा, म्हणजे मला एक म्हणायचं की एक 3 टर्म निवडून आलेले खासदार, पण 1-2दा नव्हे 3दा सलग एका जागेवरनं ती व्यक्ती थेट संसदेचं अधिवेशन चालू असताना या ठिकाणी बोलणी करायला येते, ती पण भाजपच्या स्थानिक प्रतिनिधीशी बोलतीये, कोअर कमिटीशी बोलतीये. मी तर म्हणतो तुम्ही खासदार आहात, तुम्ही बोलताय कोअर कमिटीशी. अशी व्यक्ती जेव्हा येते 5-6 वेळा 7 वेळा 8 वेळा बैठका करते आणि अशी व्यक्ती पहिल्यांदा 29 जागा मागते. बरं ठीक आहे, नाही बरं 16 घ्या, बरं 13 घ्या, बरं 10 तरी द्या. इतक्या नम्रतेने, आणि ते पण शिवसैनिक. मी तर अप्पा म्हणजे तुमची भूमिका आतापर्यंत पाहिलेली आहे. मला बाळासाहेबांचं वाक्य आठवतं आणि तुम्हाला तर मी सांगायची गरज नाही. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, बाळासाहेबांचे वाक्य उच्चारलं होतं. मग असा शिवसैनिक का गायावाया करतो आणि कशासाठी कोणाच्या वळचणीला जायचं? जर आम्हाला स्थानिक कोअर कमिटीकडून एका पक्षाच्या खासदाराला अशा पद्धतीनं म्हटलं जात असेल की नाही आता ती युती होणं शक्य नाहीये, तर आपली शिवसेना जी तुमच्या सर्वात शिवसैनिकांनी वाढवलेली आहे, त्या शिवसेनेनं केवळ एका पक्षाचं ऐकायचं म्हणून आम्ही त्यांच्यानुसार मतं मागायची आणि त्यांच्यानुसार युती आणि जागा पातळात पाडून घ्यायची, हे कोणी सांगितलं? तुम्ही लढू शकला असतात. स्वबळावर लढणं, स्वबळावर तुम्ही जे सांगताय ते स्वबळावर निर्णय घेतलाय लढण्याचा. आता त्या आमच्या चर्चेअंती जे काही घडलं, ती प्रक्रिया काय झाली हे मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणूनच शिवसैनिक जागा होऊन 2 तासामध्ये जवळपास 70च्या वर आम्ही अर्ज दाखल केले. कदाचित 1 दिवस अगोदर ही संधी मला मिळाली असती तर 100 पार. याचा अर्थ गाफील ठेवलं ना. पण अप्पा, तुम्हाला बैठकाला बोलून गाफील ठेवलं. आणि आप्पांनी विश्वास, शिवसैनिकाचा प्रॉब्लेम काय, विश्वास ठेवायचा आणि मग स्वाभिमान जागा करायच्या वेळी बाकीने आपल्याला जागेवरनं बाहेर काढलेला असता, अशी परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला आठवते भाजपचा पहिला नारा अब की बार 100 पार होता. त्याच वेळी प्रत्येक पक्षानं का जागृत व्हायला लागलं नाही? त्यावेळी आपण शिवसेनेत जागा व्हायला पाहिजे होतं. तिकडे राष्ट्रवादीने विचार केला. आणि मला एक प्रश्नच पडतो अप्पा, जे कधीही न एकत्र येणारे काका पुतणे एकत्र आले, तिकडं कधीही न एकत्र येणारे 2 भाऊ एकत्र आले, आणि इकडं पारंपरिक युतीच्या नावाखाली एकत्र असणारे आज वेगळे झाले. नाही बघा, राज्यामध्ये म्हणजे असं झालं अप्पा, मुंबईत जो एक फ्लॅट आहे तिथे एकत्र राहू आणि इथं पिंपरीत आहे ना ते जरा वेगळं राहू का, तर भाडं भरताना प्रॉब्लेम. ज्याचा तो वैचारिक प्रश्न आहे या बाबतीमध्ये. शिवसेना ही प्रामाणिक आहे. तुम्हाला मी सांगतो की बाळासाहेबांनी या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बरोबर घेतलं, ते एकमेव कारण होतं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये हिंदुत्वाचे मतं डिवाइड होऊ नये. आणि हिंदुत्वात जोच बाळासाहेबांनी वाढवला किंवा हिंदू वोटर जो वाढवला बाळासाहेबांनी, त्यामध्ये बाळासाहेबांची राजकीय भूमिका नव्हती, ती सामाजिक भूमिका, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका होती. आणि त्या खरं तर आम्ही पूर्ण विचारानं पुढे आलेलो आहे. त्यामुळे कोण काय करतो याकडे लक्ष देता पुन्हा एकदा आम्ही हे सगळी उभारी घेतोय. आणि म्हणूनच सांगितलं मी की ज्यावेळेस 2 तासामध्ये 70च्या वर अर्ज जर दाखल करू शकतो आम्ही, तर ते कार्यकर्ते आहे. हो, पण बाकीचे उरलेल्या 70 जणांना 60 जणांना नाही लढता आलं ना. नाही लढता आलं, त्यामध्ये आम्ही विश्वास ठेवला म्हणून नाही लढता आलं. बरं, त्यात तुम्ही पुन्हा जे काही बाहेरून येत आहेत त्यांनाही प्रवेश दिलेला आहे. बघा, या निवडणुकीच्या सगळ्या माहोलमध्ये आपण जर पाहिलं. अप्पा एक मिनिट, मला आता एक फार महत्वाचा प्रश्न विचारायचा. बघा, राजकारणात काही होऊ शकतं अप्पा. जे मारुती भापकर तुमच्या विरोधात 2014ला त्यांनी लोकसभा लढवली, आम आदमी पक्षाकडून मतं मिळवली 30,566, बरोबर, 2014ची गोष्ट आहे. त्यावेळी तुम्हाला मतं होती 5,12,226. आज तेच मारुती भापकर नगरसेवक पदासाठी तुमच्याच पक्षात दाखल झाले आणि तुम्हाला भेटायला आले. बघा, मारुती भापकरला 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं मीच तिकीट दिलं होतं आणि मारुती भापकरला चांगली मतं त्या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 14मध्ये पडली होती. मी मारुती भापकरला विचारण्यासाठी गेलो नाही, पण मारुती भापकरचा मला फोन आला की या प्रभाग क्रमांक 14ला मी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो आणि आपल्या पक्षाकडून जाऊ शकतो. पक्षामध्ये एखादा चांगला विचाराचा कार्यकर्ता येत असेल, त्यांनी माझ्या पक्षाच्या वतीनं 2017मध्ये निवडणूक लढवली असेल किंवा तुमच्या विरोधात लढवली असेल किंवा माझ्या विरोधात त्याच्या अगोदर लढवली असेल, 2014ला पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्याची जरूर लागते. आणि त्या अनुषंगानं मारुती भापकरला प्रवेश देऊन मी उमेदवारी देखील दिली. नक्कीच. आता काल तर तुम्ही ते पत्रपरिषद असं पण सांगितलं की बाबा 2 जागा ज्या 14वर तिथे ऑलरेडी प्रचार सुरू झालेला आहे वगैरे, त्यामुळे तो 10 आणि 12चा तो विषय झाला. आता मुळात तुम्हाला 2024
आणि आता 2019 जर आपण पाहिलं तर निश्चितपणे भरघोस मतदान झालं आणि मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी विधानसभा पण येते आणि चिंचवड पण येते. अर्थात पिंपरी आणि चिंचवडमधल्या अनेक लोकांकडून तुम्हाला मोठा जनाधार मिळालेला आहे. याचाच अर्थ पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचं मतदान आहे. मग शिवसेनेचं मतदान असताना शिवसेनेनं पिंपरी चिंचवडच्या महापालिकेसाठी स्वबळावरचा नारा पहिल्याचपासून का दिला नाही? जर आपल्या युतीतला आपला घटक पक्ष म्हणतोय आम्ही स्वबळावर लढणार, मग आपण पण स्वबळावर का लढलो नाही? बघा, तुम्हाला पक्षाची काही ध्येय धोरणं असतात. मी जरी इथं काम करत असतो तर पक्षाचे वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये निर्णय घेतात. सुरुवातीपासून पक्षाने ठरवलं होतं की युतीच्या बाबतीमध्ये आपण जायचं, युतीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा आणि जर युती झाली नाही किंवा जर आपल्या युतीतील घटक पक्षांनी मान्य केलं नाही तरच आपण पुढे जायचं. असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकेमध्ये युतीच्या बाबतीमध्ये चर्चा झाल्या आणि त्याच्यामध्ये 29 महापालिकेमध्ये चर्चा होत असताना काही महापालिकेमध्ये युतीमध्ये लढतोय, काही महापालिकेमध्ये स्वतंत्र म्हणजे 18 आणि 11 असा तो झालाय रेशो आता स्वतंत्र लढतोय. बरोबर. तर त्याचाच एक भाग आहे की संपूर्ण राज्यामध्ये 29 महापालिकेमध्ये युती व्हावी म्हणून वरिष्ठ नेत्यांपासून सर्वांचा खरं तर त्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन त्यांनी त्याच्या सूचना दिल्या होत्या. मग जनतेत जी आता चर्चा होती की भाजपनं शिवसेनेला शेवटपर्यंत खेळवलं आणि आता एकाकी पाडलं. नाही, आता जी परिस्थिती घडली तुम्हाला मी समोर सांगितली, त्यामुळं जनताच ते ठरवणार आहे. नक्कीच. आता आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तिकडे देवेंद्र फडणवीसांनी असं घोषित केलं होतं की बाबा आम्ही खासदार आणि आमदार यांच्या कुटुंबातल्या लोकांना वगैरे तिकीट देणार नाही, या सगळ्याच गोष्टी वगैरे असं तसं. अर्थात हे प्रत्येक पक्षाला तो त्याचा ध्येय धोरण आहे, तो विनिंग कॅन्डिडेट किंवा ज्याला आपण एक म्हणतो की निवडून येण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे त्याला आपण तिकीट देतो, असं अशा पद्धतीने. पण एक प्रश्न उरतो की मुळात याच्यावर पण ही पण चर्चा जनतेमध्ये होती. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला काही पत्रकारांनी विचारला पण होता तो प्रश्न, घराणेशाहीचा, नेपोटिझम आपण ज्याला म्हणतो, की मुळातच मागे नगरसेवक तुमचेच पुतणे निलेश बारणे पण आहेत आणि आता विश्वजित पण तयारी करू इच्छितात. मग या 2 जागांवर पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याशी बोलणी तुमची भाजपची सुरू होते आणि भाजपनं असं म्हटलं की नाही इथे आम्ही सांगू तेच उमेदवार द्यायला पाहिजेत वगैरे, याच्यावर काही चर्चा फिसकटली प्राथमिक? मी सांगतो, सुरुवातीच्या कालावधीमध्ये जी चर्चा झाली, ज्या पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेत त्या पक्षाला त्या जागा, बरोबर, अन्य जागावरती चर्चा करायची असेच युतीचा फॉर्म्युला ठरला होता. माझे पुतणे निलेश बारणे या प्रभागातून गेले 10 वर्ष नगरसेवक आहे. 1982 मध्ये महापालिकेची स्थापना झाली आणि 1986 मध्ये पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक झाली. त्यावेळेस माझे बंधू हिरामण बारणे हे पहिल्यांदा नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेत झाले. त्यांच्यानंतर मी 20 वर्ष नगरसेवक थेरगाव परिसरातूनच राहिले. बरोबर. 97, 2, 7 आणि 12. 2002ला जे प्रभाग रचना झाली त्यावेळेस सुद्धा मीच नगरसेवक होतो आणि माझ्यानंतर मी ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस माझे पुतणे या ठिकाणी नगरसेवक होते. हा पारंपरिक वोटर, हा पारंपरिक मतदार हा शिवसेनेचा किंवा आमच्या परिवाराला मानणारा आहे आणि म्हणून हक्काची जागा तो नगरसेवक असताना मी का सोडायची, हा मुळात प्रश्न. दुसरा प्रश्न, माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये, माझा मुलगा युवा सेनेचं काम करतो गेल्या अनेक वर्षापासून. आपण पाहिलं असेल, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्याची, त्याचबरोबर युवा संघटन उभं केलेलं आहे आणि एवढं करून थांबला नाही तर या प्रभागामध्ये गेले 5 वर्ष तो काम करतोय, लोकांची भेटतोय. नगरसेवक भेटत नाही परंतु विश्वजित बारणे हा सर्वांना जाऊन भेटतो, नावाप्रमाणे विश्व जिंकायला निघाला असं म्हणायचं. आणि त्याच्या त्या कर्तृत्वाच्या जोरावरती पक्षाने ठरवलं की आता त्यांना संधी द्यायची. बरोबर. तर हा आमच्या पक्षाचा, शिवसेना पक्षाचा निर्णय. कोणत्या पक्षाने काय निर्णय घेतला यापेक्षा शिवसेना पक्षाने हा निर्णय घेतला. नक्कीच. आता हे बघा, म्हणजे सगळेच पक्ष असे म्हणतात की आम्ही घराणेशाहीला एवढं महत्त्व देत नाही, पण आता आपण सगळ्याच पक्षात तसं पाहतो. तिकडे आता आपण जर प्रभाग क्रमांक 9 मध्ये पाहिलं तर पिंपरीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे देखील आता रिंगणात आहे ना, आणि इकडे आता विश्वजित पण आहे, तिकडे तुमचे पुतणे पण आहेत, आणखी अशी बरीच नावं मी भाजपबद्दल पण सांगू शकतो. पण यामुळे होतंय कसं की चर्चा अशी होती की मग आमदार खासदार पुत्रांसाठीच फक्त निवडणूक आहेत का नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा फक्त यांच्या लॉन्चिंग स्पॉट झालेत म्हणून, अशा पद्धतीने पण चर्चा होते. मीडियाला काही चर्चा करायची तो मीडियाचा अधिकार. चर्चा म्हणजे जनतेतली चर्चा मी तुम्हाला ऐकवतो, कारण की आपण फिरलो प्रभागात ते मी तुम्हाला. जनतेची चर्चा निकालातून 15 तारखेच्या नक्कीच अर्थात, त्यामुळं मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही. तो माझ्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या पक्षाने कुणाला त्या उमेदवारी द्यायची तो अंतर्गत प्रश्न आहे. कुणी किती काही म्हटलं तर मला या परिसरामध्ये शिवसेना
वाढवायची, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बळ द्यायचं. नक्की. आपण तुम्हाला आत्ता म्हणजे आता 2024ला जर आपण आता पाहिलं तर तुम्हाला जी आता मतं पडली आहेत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 6,92,632 इतकी तुम्हाला मतं पडली, अर्थात 832 ही एवढी मतं जी मिळाली हे याचा अर्थ तुमच्यावर लोक आजही तितकंच प्रेम करतात. कारण की पहिलं 5,000 म्हणजे 5,12,226 कुठे आणि 6,92,832 कुठे. इतकंच कशाला 2019ला तुम्ही थेट 7,000वर पोहोचला होता जेव्हा पार्थ पवारांच्या विरोधात उभे राहिले आणि अर्थात तुम्ही तेव्हा जिंकून आला होतात. 7 लाखांहून जास्त मतं तुम्ही तेव्हा घेतली होती. आता मला असं म्हणायचं आहे की इकडे जी काही इनकमिंग आउटगोईंग जो हा काही सगळा प्रकार चालू आहे आणि भाजपमध्ये आता तर म्हणजे एकूण 31 जण इकडे तिकडे गेले. भाजपमध्ये एक संजोग वाघेरे गेलेले आहेत जे पिंपरी चिंचवडचे महापौर पण राहिलेले आहेत. ते राष्ट्रवादीमध्ये होते, तिथं शहर प्रमुख झाले. नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले, तिथं पण शहर प्रमुख झाले. आता भाजपमध्ये गेले, जे मागच्या वेळी तुमच्या विरोधात पण लढले होते. त्यांना 5,96,217 मतं मिळाली. प्रश्न असा उरतो, भाजपनं संजोग वाघेरेंना का घेतलं? अर्थात जेव्हा संजोग वाघेरेंचा PCMC न्यूजने इंटरव्ह्यू केला तर आम्ही त्यांना प्रश्न विचारला, बाबा काय भाजपचा नक्की काय प्लॅन आहे? म्हणजे आता तर तुम्ही तर महापौर ऑलरेडी झालेला, आता वेगळं पद तुम्हाला काय मिळवायचं पिंपरी चिंचवडमधलं, तर काय प्लॅन आहे म्हटलं तुमचा? नाही मग जरा थोडंसं मावळकडे लक्ष, म्हणजे नक्की मी विचारलं त्यांना. मग ते असं म्हणाले, नाही असं काही नाही, शेवटी कसं आहे संधी मिळाली तर. मग मी म्हटलं संधी काय चालून येत नाही. म्हटलं मग हा भाजपचा मावळ डोळा आहे की काय, मेगा प्लॅन आहे का हा? म्हणजे उषा वाघेरेंना तर फक्त महानगरपालिकेसाठी घेतली तुम्ही, संजोग वाघेरेंना घेण्यामागचा डोळा हाच आहे का? पिंपरी मिळतंय, चिंचवड मिळतंय, पण गेली 15 वर्ष भाजपला मावळ काय मिळत नाहीये. मग आता काय? आता संजोग वाघेरेंनी सांगितलं तुमच्या मनात इच्छा असेल तर ते पूर्ण होईल. म्हणजे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी त्यांच्या मनात इच्छा पूर्ण केली. तुमचं काय मत आहे? संजोग वाघेरेंना भाजपनं कशासाठी घेतलं असावं? आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, मला सांगू नका. तो तुमच्या विरोधात जे मागच्या वेळी लढलेले आहेत, त्यामुळे आता तुमची स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला सांगतो, थोडी पार्श्वभूमी पण या संदर्भात सांगतो. राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना शिवसेनेची वज्रमूठ बांधण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला. अनेक कार्यकर्ते जोडले गेले आणि ज्यावेळेस आमदार गेल्यानंतर खासदार काही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांच्याबरोबर ती बैठक झाली. ऑन कॅमेरा मी बोलतो, राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, मी, आमच्याबरोबर अन्य आमचे काही सहकारी होतो. आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की शिवसेना, भारतीय जनता पक्ष हा गेले कित्येक वर्षाचा एकत्रपणे जाणारा पक्ष आहे, एका विचाराचा आहे आणि देशामध्ये, राज्यामध्ये आपल्याला एकत्रपणे जायचं आहे. आणि आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना मान्य करतो, म्हणून तुम्ही सगळेजण शिवसेना म्हणून शिंदेसाहेबांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्या. बाकी बाबतीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर राहू, अशा प्रकारचं झाल्यानंतर त्यामध्ये मला 2024ला उमेदवारी मिळाली. तुम्हाला माहिती असेल की दिग्गज नेते त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे देखील पराभूत झाले. बरोबर. शिवसेनेचे आम्ही जवळपास 7 जण निवडून आलो आणि मी सुरुवातीच्या कालावधीपासून मीडियाला देखील सांगतो, 1 लाखाच्या फरकाने मी निवडून, 1 लाखाच्या. ती परिस्थिती लोकसभेच्या निवडणुकीची फार वेगळी होती. ही पार्श्वभूमी एवढ्यासाठीच सांगितलं की जो प्रश्न तुम्ही मला विचारला, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण भारतीय जनता पक्षामध्ये गेला, काय प्रकारे पुढच्या निवडणुका होईल. मी निवडणुकीला कधी घाबरत नाही, पहिली गोष्ट. बरोबर. मी असंख्य निवडणुका लढलोय. बरोबर. 5 वेळा महापालिकेची निवडणूक लढलो, एकदा पण मी पराभव पत्करला नाही. मी विधानसभेची निवडणूक सामोरं गेलो, अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला, तरी मी काम थांबवलं नाही. 2017ला सगळे पक्ष एक बाजूला झाले, तरी पण मी 1,63,000 निवडून आलो. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला 7,20,000 सगळे मीडियावाले, सगळे नेते सांगत होतं, सगळे राजकीय पक्षाचे अंदाज बांधत होते माझा पराभव होणार. मी निवडणुकीच्या निकालापूर्वी सांगितलं की 2 लाखांनी मी निवडून येणार. हो नक्की झाला. विश्वास बसत 7,20,633 मतं मिळाली. एवढ्या मतांनी निवडून आला. 2024ला पण अनेक सिद्धांतर अनेक जण काही बोलत होते, त्यावेळेस बंद दाखवतो, त्यावेळेस लोकसभेचा माहोल थोडा वेगळा असताना देखील 2029च्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष शिवसेना बरोबर राहणार. मी
मान्य शिंदे साहेबांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. ते माझे नेते. भारतीय जनता पक्ष काय करते त्याचं उत्तर मी देणार नाही, पण माझ्या पक्षाचे नेते, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि माझ्या पक्षावरती विश्वास असणारा मतदार हा आमच्याबरोबर आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये शिंदे साहेब जो निर्णय घेतील माझ्या पक्षाचा 2029चा, म्हणजे तुम्ही चौकार मारणार आहात, चौकार मारायला तुम्ही त्यामुळे मी त्याच्यावरती आज भाष्य करणार नाही. कोण कोणत्या पक्षात जातो, कोण कोणत्या पक्षात जाऊन काय अपेक्षा व्यक्त करतो, याहीपेक्षा माझ्या नेत्यावरती माझा विश्वास. नक्की. आता तुम्ही नेत्यांचं नाव काढलं तर आपण नेत्यांबद्दल अगदी आता मी शेवटले 1-2 प्रश्न घेतो. ते पण खूप जिद्दी आहेत आणि तुम्ही पण खूप जिद्दी आहात. कसं, मी तुम्हाला ऐकवतो. एकनाथ शिंदे 40 माणसं गुवाहाटीला नेणं सोपं नव्हतं. वाढत गेली, नेली, आजही एकही फुटलेला नाहीये. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अर्थात मुख्यमंत्रीपद पण मिळालं. त्यांनी उठाव केला म्हणून भाजप सत्तेत आलं. आणि आता सुद्धा तुम्ही भाजपसोबत आहात म्हणून भाजप सत्तेत आहे. मग एवढं माहीत असताना सुद्धा याची उतराई म्हणून युती होणं गरजेचं होतं, पण ती झाली नाही. इट्स ओके, तो भाजपची स्ट्रॅटेजी असेल. तुम्ही कायम नेहमी दोघेही जिद्दी राहिलात, कसं त्याचं तुम्ही पटवून देतो. मला आठवतं आहे एकनाथ शिंदेंना त्यांचं प्राथमिक शिक्षण लहानपणी सोडावं लागलं, पण त्यांच्या जिद्दीने त्यांनी 2022मध्ये मराठी आणि राजकारणी विषय घेऊन BA कंप्लीट केला आणि ग्रॅज्युएट झाले. मुलाला डॉक्टर बनवला, संसदेत पाठवला. तुमच्याबरोबर चहा पाणी संसदेत होतच असेल तिथे. आणि तुम्ही पण इतके जिद्दी आहात. 1980ला तुम्ही विज्ञान या विषयामध्ये नापास झाला होता. तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की प्रतिज्ञापत्रात 10वी अनुत्तीर्ण लिहायला मला नको वाटतंय. जिद्द बाळगलीत. 2022ला तुम्ही सुद्धा 10वी उत्तीर्ण झालात वयाच्या 58व्या वर्षी. मग एवढी जिद्द असलेले, एवढं विश्वासू नेतृत्व म्हणून तुमच्यासोबत असलेले एकनाथ शिंदे, तुमच्या दोघांची ताकद एवढी असताना का युती होऊ शकली नाही? बरं, नको युती का स्वबळावर लढू शकला नाही? आप्पा काय 1-2दा नाही निवडून आले ते. बरं, चौथ्यांदा निवडून येणार असं आप्पा जर ठामपणे सांगू शकतात, तर मग आप्पा हे काय नाही सांगू शकत की होय, पुढच्या वेळी जी काही निवडणूक येईल त्या निवडणुकीला 2031ला शिवसेनेचा महापौर बसवणार म्हणून? निश्चित. बघा, प्रत्येक निवडणुकीची स्थित्यंतर वेगळी असते. या महापालिकेमध्ये 4 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते. इतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेले, सत्तेच्या माध्यमातून गेले असतील किंवा अन्य माध्यमातून गेले असतील. भारतीय जनता पक्षाची सत्ता 2017ला आली. जे स्थानिक नेतृत्व होतं ते भारतीय जनता पक्षाकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ते बळ मिळालं आणि सत्ता आली. शिवसेना पक्षाची ती परिस्थिती पहा तुम्ही. शिवसेना पक्षामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस निवडणुकीमध्ये 2, 4, 12 असाच फरकाने नगरसेवक निवडून होते. मी 2009ला प्रवेश केल्यावर 2012ची निवडणूक झाली, 14 नगरसेवक निवडून आले. आप्पा, तुमची जी शेवटची टर्म होती त्याच वेळी सगळ्यात जास्त निवडून आले. त्याच वेळेस 2012ला 14. पण तुम्ही खासदार झाला आणि इकडची संख्या कमी झाली, ती 9 आली 2017मध्ये. काही अंतर्गत खरं तर पक्षामध्ये बघा, काही पक्षामध्ये अंतर्गत वाद जर झाला तर त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसतो आणि त्यावेळेस देखील त्या पद्धतीने झालं. शेवट कार्यकर्ते निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्ते तेवढे सक्षमपणे निवडणुकीला सामोरं जायला हवेत आणि ती परिस्थिती त्यावेळेस उद्भवली नाही. आज तुम्ही म्हणता की उद्याच्या 2029च्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे तो पण घडू शकतो. 4चे जर सत्ता मिळू शकतात तर उद्या होणाऱ्या आकड्यावरही सत्ता मिळू शकते, असं काही समजून. बरोबर. म्हणजे तुम्ही 2012लाच भाजपने 3 मिळवले, मग ते 77 झाले. आता अबकी बार 100 तुम्ही आता 9 आहात म्हणून तुम्ही असं म्हणताय. पण ठीक आहे, मला म्हणजे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण शिवसेना नेहमी, जसं मागाशी बाळासाहेबांचं वाक्य होतं की कुणासाठी ते थांबले नाहीत, एकटा तर एकटा, आणि ते लढले आणि तुम्ही दाखवलं. 55ला सत्ता आणून दाखवली तुम्ही. तर मला आता अगदी म्हणजे मी अगदी शेवटाकडे येतो. मला फक्त एकच शेवटचा असा प्रश्न करायचा आहे की आत्ता यावेळी शिवसेना किती जागा लढवणार आहे आणि किती जागा जिंकू शकतो? आत्ता जवळपास आम्ही 70पर्यंत पोचलेलो आहोत आणि 70पर्यंत पोचल्यानंतर आता काही अन्य पक्षाचे देखील चांगले कार्यकर्ते आमच्याकडे आलेत. काही शिवसेना पक्षाचे मुळाचे काम करणारे, कर्तृत्वाने सिद्ध केलेले अनेक कार्यकर्ते आहे. निवडणुकीचा अंदाज घेतल्यानंतर तुम्हाला शेवटच्या टप्प्यात निश्चित सांगाल की किती निवडून येतात. नक्कीच. आप्पा, खरं तर 1986ला जेव्हा पहिली निवडणूक आपली लागली त्यावेळी तुमचे बंधू हिरामण बारणे त्यावेळी निवडून आले आणि अर्थात त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत तुम्ही राजकारणात आलात. 92ला 4 जण निवडून आले. नंतर 97ला त्याच्यामध्ये भर पडली, 9 जण निवडून आले. नंतर त्याच्या पुढे आपण गेलो 2002ला तर 11 जण निवडून आले. 2007ला 5 जण निवडून आले. 2012ला 14 जण निवडून आले आणि 2017ला 9 जण निवडून आले. या सगळ्यांची बेरीज जी होते
ती बेरीज या 70मधून बाहेर पडावी आणि किमान 30-35 नगरसेवक शिवसेनेचे तिथे जावेत, जेणेकरून ती डरकाळी घुमायला हवी. कारण या शिवसेनेची 4 अक्षरची ताकद काय आहे हे तुम्ही स्वतःहून पाहिलेलं आहे. आता ती कार्यकर्त्यांना मिळावी एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि फक्त एक जाताना शेवटचा एक मुद्दा मांडतो. प्रेक्षकांना मला इतकंच सांगायचं आहे, खरं म्हणजे शिवसैनिकांना तर हे स्पष्ट माहिती आहे, पण आत्ता पिंपरी चिंचवडकरांना, अर्थात आप्पा त्याला साक्षीला आहेत. 31 ऑक्टोबर 1974 हा दिवस होता आणि असंच पिंपरी चिंचवडमध्ये एक भांडण झालं. मुळात काय झालं? खरं तर शिवसेनेची पहिली शाखा का स्थापन झाली पिंपरी चिंचवडमध्ये याच्या मागचं कारण काय आहे ते फक्त सांगतो. काळभोर नगरला घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाला. वाद कशावरून झाला? नळाच्या पाणी भरण्याच्या वरून गोष्टीवरनं वाद सुरू झाला. अर्थात घर मालकानं भाडेकरूला मारहाण केली. आता या सर्वसामान्यांचा आवाज हा कुठेतरी त्याला वाचा फोडली पाहिजे, साहजिकच पुढे येतो अशा वेळी शिवसैनिक. आणि मग 31 ऑक्टोबर 1974 म्हणजे बरोबर 51 वर्षापूर्वी नंदू घाटे, रमेश बोलके आणि इतर 16 शिवसैनिक या सगळ्यांनी मिळून काळभोर नगरला पहिली शाखा स्थापन केली शिवसेनेची. आणि हनुमंत बनकर त्या शाखेचे शाखा प्रमुख बनले. आप्पा, आज पण तीच परिस्थिती आहे. घरमालक आणि भाडेकरू. खरं तर घरमालक कोण आणि भाडेकरू कोण हे आता तुम्ही ठरवायचंय. पण ही जशी नळाच्या पाण्यावरनं भांडणं होतात तशी भांडणं होऊन जर घरमालक भाडेकरूला बाहेर काढत असेल तर भाडेकरून देखील अन्यायाला वाचा फुटण्यासाठी त्यातला शिवसैनिक जागा करावा लागेल. तो शिवसैनिक तुम्हा सर्वांमध्ये आहे, तो दिसावा आणि 2031ला महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसावा अशी अपेक्षा तुमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा. कॅमेरामन व्हिडिओ जर्नलिस्ट पियुषसह संदीप चव्हाण, PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.